झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रलंबित मागण्या राज्य सरकारनं पूर्ण केल्या नसल्याचा आरोप करत राज्यातल्या शाळा व्यवस्थापनांनी शिक्षण बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 12वीच्या परीक्षेवर अनिश्चिततेचं सावट उभं ठाकलंय। 21 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या 12वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी जोरात सुरू असली तरी शाळा व्यवस्थापनांनी शिक्षण बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानं 12वीच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। राज्य सरकारनं 2004 पासून विदर्भातल्या शाळांना वेतनेतर अनुदान दिलं नाही। संपूर्ण राज्यातल्या शाळांचं हे संचित वेतनेतर अनुदान सुमारे 1000 कोटींवर गेलंय। हे अनुदान देण्यासंबंधी राज्य सरकारनं अनेक वेळा आश्वासन देऊनही आजवर शाळांना अनुदान मिळालेलं नाही। तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरतीवरही बंदी आणली आहे। या विरोधात शाळा व्यवस्थापकांनी आता बंड पुकारत बहिष्काराचा निर्णय घेतलाय। अनुदानित शाळांसंबंधीचे जे काही निर्णय होते ते सगळे निर्णय पायदळी तुडवायचं काम महाराष्ट्र राज्य शासनाने केलेलं आहे। फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत बोर्डाच्या त्याच्यावर आम्ही असहकार पुकारलाय। आरटीई ऍक्ट आम्हाला लागू करण्यात आलेला आहे, परंतु त्या ऍक्टमध्ये ज्या गोष्टी आमच्यासाठी सांगितलेल्या आहे, पर्यायाने विद्यार्थ्यांसाठी सांगितलेले आहेत, त्याच्यापासून मात्र सरकार बाजूला पळतं आहे। शाळा व्यवस्थापनांनी आपला परीक्षेवरचा बहिष्कार मागे घेतला नाही तर 12वी परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागणार आहे। त्यामुळे एचएससी बोर्डाची चांगलीच तारांबळ उडणार आहे। शिक्षण संचालनालय मात्र परीक्षा वेळेवर होईल याबाबत आश्वस्त आहे। ज्या पद्धतीने शासनाने निर्णय घ्यायचा असं ज्या पद्धतीने ठरवलं त्या पद्धतीने आम्ही आमची कारवाई करू आणि त्या पद्धतीने आम्ही परीक्षा घेण्याची कारवाई आमच्याकडून केली जाईल। 12वीची परीक्षा अवघ्या 10 दिवसांवर आली असताना या महत्त्वाच्या विषयावर शाळा व्यवस्थापनाचा आडमुठेपणा आणि त्यावर राज्य सरकारकडून हालचालही न होणं धक्कादायक आहे। या स्थितीला राज्य सरकार जबाबदार असली तरी विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची दक्षता शाळा व्यवस्थापन संघटना घेईल अशी अपेक्षा आहे। झी 24 ताससाठी नागपूरहून अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।